का फार सुंदर सप्ताह करताय आणि तिथली तर सगळ्या गावाला अन्नदान करतात. एकदा तुमच्या करता जोरात टाळ्या वाजवा. पण याच्यात थोडा बदल करा. काय बदल करायचा सांगतो तुम्हाला. याच्यात बदल असा करायचा 7 ते 9 कीर्तन ठेवायचं पुढच्या वर्षी. किती? 7 ते 9. कशा करता? आता खरं सांगा पंक्तीला एवढेच लोक होते का? इमानदारीने बोलायचं. पंक्तीला एवढेच होते लोक. पण होतं कसं माहितीये का? कीर्तनाच्या आत जर पंगत झाली भाग मेरी बाई. आणि जर हेच कीर्तन तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवा, या मंडपात जागा पूर्ण नाही बसायला जागा. आमचा अनुभव आहे. आमचं जे रोडवरचं दत्त मंदिर संस्थान आहे ना मुरुडचं, त्या दत्त मंदिर संस्थानवर आम्ही गेल्या वर्षापासून बदल केला. पत्रकार होते त्या दिवशी माझ्या कीर्तनाला. तिथं कमीत कमी 3,500 लोक कीर्तन होते का नाही? 7 ते 9 कीर्तन. आणि कीर्तन झालं ज्ञानदेव तुकाराम झाल्याबरोबर पंक्ती. लक्षात आलं का? बघा, हा मंडप जर नाही भरला तर मीच पुढच्या वर्षी बघायला येणार. तुम्ही म्हणता तुला पुढच्या वर्षी बी यायचंच. आपलं पात्र वाढून घ्यावा. वाढलं तर कोणी वाढ नाही तर निघाले पुढं. 20 गावचं 30 गाव, श्रीमंताला 40 गाव असते. बाकी काय? लक्षात ठेवा. म्हणून तेवढा बदल करा बरं का. कार्यकर्ते मनावर घ्या. तेवढा बदल करा. जमतं. काही लोक म्हणतात तसं कसं जमन. जमत बाबा, केल्यावर काही जमत. अगोदर कीर्तन, नंतर अन्नदान. का करायचं याचं कारण सांगतो. इथल्या मंडपातलं जीवन झोपायला जर गेला तर त्याच्यासारखं पाप जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही. कारण हे धर्माचं अन्न आहे महाराज. धर्माचं अन्न जर खाल्लं तर इथं कीर्तनच ऐकलं पाहिजे, भजनच ऐकलं पाहिजे. म्हणजे त्यांना पाप लागू नये आणि आपण अन्नदान केलेलं वायाला जाऊ नये म्हणून 7 ते 9 कीर्तन ठेवा एवढीच विनंती करतो आणि शेवटला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय म्हणायचं ना. पेरगाव आणि लोणवड